काबूलवरून एक विमान दिल्लीला येत होतं आणि याच्यातनंच एक अनधिकृत प्रवासी प्रवास करत होता। पण तो विमानाच्या आतून नाही तर विमानाचं जे रेअर लँडिंग गिअर बॉक्स होता त्या कंपार्टमेंटमधनं त्या डब्यातनं तो प्रवास करत होता। याच्या आधी सुद्धा असे अनेक प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, पण यावेळेसचा प्रवासी काहीसा खास होता कारण तो एक 13 वर्षांचा अफगाणिस्तानमधला मुलगा होता। काबूल एअरपोर्टवरनं तो या विमानामध्ये चढला, त्या बॉक्समध्ये जाऊन बसला आणि ज्या वेळेला विमान दिल्लीला पोहोचलं त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना लक्षात आलं की हा मुलगा जो आहे तो त्या बॉक्समधनं त्यांनी प्रवास केलेला आहे आणि मग त्यांनी त्याला अधिकाऱ्यांच्या हवाली केलं। CISF कडे त्यांनी त्याला पाठवलं आणि चौकशीमध्ये नंतर असं स्पष्ट झालं की या मुलाला खरं तर इराणला जायचं होतं, मात्र तो चुकून दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसला आणि त्याचबरोबर हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं की त्यांनी असं सांगितलं की मी क्युरिओसिटी म्हणून, कुतूहल म्हणून मी हा प्रवास करत होतो। याच्या आधी सुद्धा अनेकदा असे प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, पण अशा प्रयत्नांमध्ये 77% लोक जे आहेत त्यांचा जीव याच्यामध्ये जातो, कारण की त्या बॉक्समध्ये ऑक्सिजन नसतं। इतक्या उंचीवरती विमान गेल्यानंतर अर्थातच तिथं तुमचा जीव हा जो आहे त्याला धोका असू शकतो असं सुद्धा सांगितलं जातं। तुम्ही याच्या आधी असं काही ऐकलं होतं का? तसं असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मुंबई तकच्या इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर मुंबई तकच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका।